नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत खरपूस असा भाजलेला, छान घमघमाट सुटलेला, मस्त असा पौष्टिक असा पालकाचा थालीपीठ। इतका टेस्टी लागतो, आहा हा। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा असा हा पदार्थ आहे, सगळ्यांनाच आवडतो। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय। चला तर आता आपण याची पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे सर्वप्रथम आपण पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे। तो इथे एका परातीमध्ये घ्यायचे। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, भरपूर असा। कांदा घालून झालं की आता याच्यावरती आपण थालीपीठ घालायचे। थालीपीठाचं जे पीठ असतं भाजणी ती घालायची। मी भाजणी ऑलरेडी करून ठेवली होती, ती डायरेक्ट घालायची। हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मसाले बेसिकच यूज करायचे आहेत। इथे बडीशोप घातलेली आहे, सफेद तीळ, चवीनुसार मीठ। हे अशा पद्धतीने सर्व मसाले घालायचे आहेत बेसिक, आणि हाताच्या सहाय्याने आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाला आपला पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने। आणि आता याच्यावरती थोडंसं पाणी घेऊन आपण हे पीठ घट्टसर असं मळून घेणार आहोत। घट्टसर असं मळायचं आहे, हे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे, पातळ करायचं नाही। हे अशा पद्धतीने मी पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे। आता पाटावरती रुमाल घ्यायचा आहे, त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, ओलसर करायचं आहे पूर्ण रुमाल। आणि आपल्या आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे एक, आणि त्याला आता आपण हाताला पाणी लावणार आहोत, आणि पाण्याच्या साहाय्याने आपण हे असं हलकं 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 थापून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशी थापते आहे, त्या पद्धतीने हलकं हलकं असं प्रेस करत थापायचं आहे। हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाणी पुन्हा लावायचं। हे अशा पद्धतीने पूर्ण थालीपीठ आपलं थापून घ्यायचं आहे। आणि आता वरतून हलके हलके सफेद तीळ घालायचे आहेत, जेणेकरून छान टेक्स्चर येतो मस्त असा, आणि चवसुद्धा खूप छान लागते। आणि याला आपण बोटाच्या साहाय्याने असे होल करणार आहोत, सर्व बाजूने होल करायचे आहेत, जेणेकरून आपण जे तेल घालणार आहोत वरतून ते याच्या आतमध्ये गेलं पाहिजे छान। हे अशा पद्धतीने आता तव्याला थोडंसं ऑइल लावलं होतं, आणि ह्या अशा पद्धतीने आपण आपलं थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आणि याच्यावरती आता आपण ऑइल घालायचं आहे। हे जे होल दिसत आहेत त्यातून हलकं हलकं ऑइल घालायचं, आणि साईडने सुद्धा आपलं ऑइल घालायचं। आता आपण हे पलटी करणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त असा खमंग असा शिजलेला आहे, खरपूस असा भाजलेला आहे, असं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे खमंग खरपूस असे थालीपीठ भाजून तयार आहेत। हे मस्त असे दह्यासोबत खायचे, खूपच भन्नाट लागतात। वा, काय तुम्ही पाहू शकता काय टेक्स्चर आलं याला। मस्त अशी रेसिपी होते, आणि पौष्टिकसुद्धा आहे, लहान मुलांनासुद्धा खूप आवडते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।